लाडक्या बहिणींना 3,000 रुपये किंवा 4,500 रुपये किंवा 7,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि दुसरीकडे विरोधकांकडून हा एक प्रकारे आचारसंहितेचा भंग आहे की सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. 15 तारखेला मतदान होणार आहे त्यासाठी आणि 16 तारखेला निकाल आहेत. आणि निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा करणं हा आचारसंहितेचा भंग होतो असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. दुसरीकडे जी काही योजना आहे तर ती पूर्वीचीच कार्यान्वित आहे, त्यामुळे यातून कुठलाही आचारसंहितेचा भंग होत नाही असं सत्ताधाऱ्याकडून किंवा त्यांच्या मंत्र्याकडून सांगितलं जात आहे. तसं जाहीर सभेमध्ये बोललं जात आहे. आणि मग लाडक्या बहिणीच्या खात्याला हे पैसे जे जमा झालेले आहेत 4,500 रुपये की 3,000 रुपये की 7,500 रुपये, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि अशाच आशयाच्या बातम्या अनेक पोर्टलवरून प्रसिद्ध झालेल्या आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 रुपये जमा झाले, कोणी म्हणतं 4,500 जमा झाले, तर कोणी डायरेक्ट 7,500चीच बेरीज केलेली आहे. आणि मग यातून अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर याबाबतचं नेमकं काय फॅक्ट आहे, खरं काय खोटं काय, याबाबतची जी काही सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आहे ते पुढच्या 30 सेकंदामध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरं सत्य आणि वस्तुनिष्ठ मिळणं आजकाल दुरापास्त झालेला आहे. चांगली खरी माहिती कोणी देत नाही. जो तो येतो तो आपली दुकानं मांडून बसतो आणि गोर गरीब अडाणी कष्टकरी शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, महिलांची एक प्रकारे भावनिक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही जर न्यूज पोर्टलवर जर बातम्या चाळल्या तर सातत्यानं दररोज लाडक्या बहिणीच्या खात्याला, कधी शेतकऱ्याच्या खात्याला, कधी या 12 जिल्ह्यात, कधी त्या 12 बँकात, कधी हे आदेश, कधी ते आदेश, कधी ही कागद जोडा, कधी ती कागद जोडा. आणि आपण पूर्णपणे आपल्या हातातले जे काही जगण्याची साधनं होती तर ती इथल्या राजकीय व्यवस्थेनं, सरकारी व्यवस्थेनं हिसकावून घेतलेली आहेत, बळकावून घेतलेली आहेत. आणि तुम्हाला आम्हाला कुठेतरी लाचार, अगतिक गुलाम बनवलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे की अनेक जण आशा लावून बसलेले असतात की मला ते 1,500 रुपये कधी भेटतील आणि त्याच्यावर मी माझे व्यवहार कधी भागवील. रोज मजुरी करत असतो, त्याच्यात भागत नाही. आणि मग या सरकारच्या मिळणाऱ्या मदतीची वाट आपल्याला पाहावी लागते. बऱ्याचदा राशन कधी येणार, बऱ्याचदा असं होतं की दुष्काळीचे पैसे कधी येणार, विम्याचे पैसे कधी येणार, राशन कधी मिळणार. त्या तांदळावर, त्या ज्वारीवर, त्या गव्हावर, त्या राशनच्या धान्यावर आमचं तुमचं घर कुटुंब चालत असतं. ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे. भारत महासत्ता झालेला नाही तर भारत अगतिक लाचार झालेला आहे. ही वास्तविकता आहे. राजकारणी काहीही बोलू द्या. बरं, दुसरीकडे जी काही सरकारकडून जे काही लाडक्या बहिणीचे पैसे येणे आहेत तर ते नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 हप्त्याची मिळून 4,500 येणं बाकी आहेत. मात्र सरकारकडून सांगितलं जातं की 1.5 कोटी महिलांच्या खात्याला डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. मात्र हे सरकार जे आहे ते धांदाट खोटं बोलत आहे. सरकारने जरी घोषणा केलेली आहे 31 डिसेंबरपासून हे खात्याला पैसे जमा झाले 2-3 दिवस, परंतु त्याच्यामध्ये वास्तविकता ही आहे की 25 ते 30% महिलांच्याच खात्याला पैसे जमा झालेले आहेत. बाकीच्या महिला दररोज त्या ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रावर जातात, आपला अंगठा देतात आणि पैसे चेक करून येतात. त्यांच्या पदरी निराशा पडते, दुसरं काहीच पडत नाही. त्याच्यामध्ये त्याची फक्त कामाची बुडवणूक होते. मग आता अशा स्थितीमध्ये हे जे काही डिसेंबर जानेवारीचे राहिलेले जे पैसे आहेत ते 3,000 रुपये संक्रांतीच्या दिवशी येणार असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. आता येतील त्यावेळेस ते खरे, परंतु हे 3,000 रुपये आणि राहिलेले 1,500 रुपये ज्यांना भेटले नाहीत त्यांचे, आणि मग असे 4,500 रुपये त्यांच्या खात्याला यायला पाहिजे किंवा 3,000 रुपये तरी यायला पाहिजे किंवा ज्यांचे राहिले त्याचे 1,500 तरी यायला पाहिजे. आणि मग काही बारदारांनी 3,000 अधिक 4,500 3 महिन्याचे अशी 3,000 3 महिन्याचे 4,500 अधिक 3,000 असं मिळून 7,500ची गोळाबेरीज केली आणि तसे काही शीर्षकं टाकले आणि त्या बातम्या तशा प्रसिद्ध केल्या. कारण आता
पत्रकार व्हायसाठी कुठली सर्टिफिकेट, डिग्री काहीही लागत नाही. कोणीही उठायचं, काखतलं काढायचं आणि बाजारात मांडायचं आणि ते दुकान चाललं तर चाललं, नाही तर नाही चाललं. अशी सगळी अवस्था झालेली आहे. सरकार बी सकाळी उठतं, कुठला तरी निर्णय तुमच्या आमच्या डोक्यावर लादतं. मग ते काय, त्याच्यामुळं त्याचे परिणाम काय होतील, ते कशासाठी आहे, हे त्या सरकारलाही माहीत नसतं आणि सरकारच्या त्या येड्या जाहीर करणाऱ्या लोकांनाही माहीत नसतं की नेमकं आपण हे कशासाठी करतो. मागं असं सरकारने एक निर्णय जाहीर केला लॉकडाऊनमध्ये की तांदूळ खिचडी शिजणं बंद झालं लॉकडाऊनमुळे आणि मग त्याच्यानंतर मग जे काही तांदूळ आहेत तर घरोघरी जाऊन वाटा. घरोघरी जाऊन वाटायला शिक्षक गेले तर काही लोकांनी बातम्या छापल्या की शिक्षक लोक याच्यातले अर्धे तांदूळ गायब करायले. मग पुन्हा सरकारच्या डोक्यात आलं की नाही, मग या तांदळाची 165 रुपये आता विद्यार्थ्यांच्या खात्यालाच जमा करू. म्हणजे त्या भैताडबेल्ल्यांना हेही माहीत नव्हतं की हे 165 रुपये त्या विद्यार्थ्यांच्या खात्याला जमा करण्यासाठी माय बाप आणि त्या विद्यार्थ्यांनी किती बँकांच्या चक्रा मारल्या आणि मग त्याच्यामध्ये 165 रुपये जमा करून घेण्यासाठी ते खातं काढायला खर्च किती येतो हे त्या बहादरांना माहीत नव्हतं. आणि दुसरीकडे 10 वर्षाच्या आतल्या पोराचं खातं निघतं का नाही, रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत हेही त्यांना माहीत नसतं. मात्र काखतलं काढायचं, बाजारात मांडायचं. 2013-14 मध्ये अशीच एक घोषणा केली की राशनची सबसिडी जर तुम्हाला मिळवायची असेल तर जॉईंट खाते काढा. ह्याचा इतका विपर्यस्त त्या GRचं वाचन केलं आणि चुकीचा प्रसार केला की त्याच्यात फुकट त्या काळामध्ये 500-1000 रुपयांना लोक डुबले. त्याच्यानंतर 14 ऑगस्ट 2014ला अशी घोषणा केली की भाई और बहनो जनधन का खाता खुलवाओ. त्या जनधनमधून काय भेटलं नेमकं लोकांना, 5-5 हजार रुपयाची उडी भेटणार होती ती कुठं गेली हे त्या सरकारला आणि त्या सरकारच्या लोकांनाच माहीत. आणि मग आपल्याला काय असतं की आपण कुठेतरी आपल्याला मिळणार नाही कारण आपण त्याच्यावरच अवलंबून पडलेलो आहोत की आपल्या घरातलं कणगं जर भरेलं असतं तर त्या सरकारच्या घोषणेचं की राशनची खिचडी आज भेटणार आहे तर त्याच्याकडे ढुकूनही पाहिलं नसतं कारण माझ्या घरातलं कणगं भरेले, मी कशाला जाऊ तिकडे भिकाऱ्यासारखं. परंतु तसे त्यांनी व्यवस्था ठेवलेली नाही. तुम्हाला आम्हाला पूर्णपणे परावलंबी डिपेंडंट बनवलेलं आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.